नमस्कार, VCN न्यूज के हिंदी समाचारों में आपका स्वागत है। बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा येथील श्रीमती तुलसीबाई रंगलालजी झांबड महाविद्यालय या केंद्रावरती 5 जानेवारीपासून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत GCC TBC कॉम्प्युटर टायपिंगची परीक्षेस सुरुवात झाली असून या परीक्षा केंद्रांवर मोताळा, मलकापूर, नांदुरा, संग्रामपूरसह जळगाव जामोद तालुक्यातील टायपिंग इन्स्टिट्यूट संचालकांचा धुमाकूळ असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे। नांदुरा येथील झांबड महाविद्यालयामध्ये 5 जानेवारी पासून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत GCC TBC कॉम्प्युटर टायपिंगच्या परीक्षेस सुरुवात करण्यात आली। ही परीक्षा 5 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधीत पार पडणार असून या परीक्षा केंद्रांवर टायपिंग इन्स्टिट्यूटचे संचालक हे चक्क परीक्षा सुरू असलेल्या रूम मध्ये फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। या व्हिडिओमध्ये इन्स्टिट्यूट चालक चक्क विद्यार्थ्यांना परीक्षा सोडविण्यासाठी सहकार्य करीत असल्याचे दिसून येत आहे। तर केंद्रांवर नियमानुसार केंद्र चालकासह एक तंत्रज्ञ असे 2 जण अपेक्षित असताना या व्हिडिओमध्ये केंद्रावर परीक्षा सुरू असलेल्या रूम मध्ये 25 विद्यार्थी परीक्षा देत असताना ज्या इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्याच इन्स्टिट्यूटचे 10 ते 12 संचालक त्यांच्या विद्यार्थ्यांना चक्क मदत करीत असल्याचं दिसून येतं। तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओविषयी आमच्या प्रतिनिधींनी केंद्राला भेट देऊन केंद्र प्रमुख अनिल तरमळे यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला। कॉम्प्युटर टायपिंगची एक्झाम तुरं झांबड सेंटरला सुरू आहे। काल सकाळपासून नेट प्रॉब्लेम असल्यामुळं मोबाईल वगैरे कनेक्ट करायचा प्रयत्न केला आणि माझ्याकडे विस्तार अधिकारी आणि शालेय पोषण आहार अधीक्षक हा चार्ज असल्यामुळे काल AGचं ऑडिट आलेलं असल्यामुळे मी थोडा वेळ बाहेर कार्यालयात गेलेलो होतो आणि बाकी परीक्षा सुरळीत सुरू आहे। बाकी काही असा काही प्रॉब्लेम नाही। काल नेट प्रॉब्लेम आल्यामुळं आणि मोबाईलला कनेक्ट करायचा प्रयत्न केला यांनी, परंतु त्याच्यामुळं एखाद्या 2 बाहेरचे व्यक्ती बोलवले असतील, परंतु तसा काही गैरप्रकार इथे झालेला नाही। सर, मुळक्यात जे लोक आलेले आहेत ते टायपिंग क्लासशी संबंधित आहेत आणि त्यांचा स्वतःचा टायपिंग क्लास आहे, असे व्यक्ती अंदर फिरत आहे। त्या व्यक्तींना मी ओळखत नाही। विशेष म्हणजे पंचायत समिती कार्यालय येथे गट शिक्षणाधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी आपल्याला या केंद्राविषयी काहीही माहिती नसल्याचं त्यांनी पण सांगितलं। मी आतापर्यंत सेंटरला भेट दिली नाही। तिथला काय प्रकार आहे याच्याबद्दल मला काही कोणती कल्पना नाही। नांदुरा येथून आमचे प्रतिनिधी पुरुषोत्तम भातुरकर यांचा हा वृत्तांत। 12 जानेवारी म्हणजे छत्रपती शिवरायांना स्वराज्याचे धडे गिरविणाऱ्या मा जिजाऊ साहेबांची जयंती। बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड येथे मा जिजाऊंच्या जन्मस्थळी आज देशभरातून लाखो जिजाऊ भक्त शिवप्रेमी लाखोच्या संख्येत जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल होत आहे। जणू बुलढाणा जिल्ह्यातील शिवप्रेमी जिजाऊ भक्तांचा मेळा येथे भरला असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे। मा जिजाऊ जन्मस्थळावर जय जिजाऊ जय शिवराय इत्यादी घोषणांनी राजवाड्याचा परिसर घोषणामय झालेला आहे। जिजाऊंच्या राजवाड्यामध्ये
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती असलेली रांगोळी जिजाऊ भक्तांचे आकर्षण ठरत आहे. सिंदखेड राजा जिजाऊ जन्मोत्सवानिमित्ताने पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार तोताराम कायंदे, भाजपा प्रदेश युवा मोर्चा सचिव विनोद वाघ यांच्यासह शेकडो जिजाऊ भक्तांनी जिजाऊ चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. हे संदेशचा प्रश्न नाहीये, मी संदेश देण्या इतका मोठा माणूस नाहीये. आज राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे वाड्यावर यावं, दर्शन इथून घ्यावं आणि सर्वांना भेटून महाराष्ट्राचा एकोप्याची भूमिका महाराष्ट्रात नेहमी मा जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी भूमिका त्यांच्या कालावधीमध्ये घेतली. हा महाराष्ट्र एकसंघ राहायला पाहिजे, सर्व जाती समाजाला न्याय देता आला पाहिजे, रयतेच्या एकंदर या सगळ्या भूमिकेतून राज्याचं कल्याण झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका राजमाता छत्रपतींची नेहमी राहिलेली आहे. आणि त्यामुळे त्यांना अभिवादन करणं आजच्या दिवशी आम्हा सर्वांना कर्तव्य आहे म्हणून या निमित्ताने. वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा येथील सिंधी कॅम्प परिसरामध्ये एकाच सिंधी कुटुंबातील लोकांमध्ये तुफान हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये 5 जण गंभीर झालेले आहेत. संपत्तीच्या कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती कारंजा पोलिसांनी दिलेली आहे. संपत्तीच्या कारणावरून झालेल्या या वादामध्ये घराची जाळपोळ तसेच घरगुती साहित्य सुद्धा जळून खाक झालेले आहे. कारंजा येथून आमचे प्रतिनिधी अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती. संवाद ज्योतिष्य एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र. समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार. विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय. संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती. विदर्भ का सबसे बड़ा शोरूम बिजीलैंड में आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में रिटेल बिक्री. आराधना संपूर्ण लग्न बस्ता, बनारसी शालू, डिझायनर साड्या, घागरा ओढणी, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कोट, शूटिंग शर्टिंग, टीनेज वेयर, किड्स वेयर, फैशन ज्वेलरी, लाइफस्टाइल, शूज व सैंडल, होम डेकोर, मैचिंग. लेन नंबर L2, शॉप नंबर 43 to 48, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.
आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में चिल्लर बिक्री। आराधना। आणि अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यामधून ही मुख्य बातमी येते आहे। पूर्णा नदीच्या काठावर 3000 वर्षापूर्वीच्या युगातील अवशेष आढळून आल्याने तालुक्यातील फुगगाव सैदापूर येथे भारतीय पुरातत्व विभागाची चमू दाखल झाली आहे। पुरातन काळापासून नदीच्या काठी मानव संस्कृतीचा विकास होत गेला आहे। त्यात पूर्णा नदीच्या काठावरील जमीन काळी, कसदार, सुपीक व नदीला भरपूर पाणी, यामुळे या नदीच्या काठावर पुरातन काळापासून लोक वस्ती करत होते। मानव संस्कृतीचा विकास नदीच्या काठांवरच्या वस्तींमध्ये झालेला आपणास आढळून येतो। 3000 वर्षांपूर्वी पूर्णा नदीच्या काठावर मानव संस्कृती होती। या नदीच्या काठावरच गावाची समृद्धी व गावाचा विकास झाला। लोहयुग, ताम्रयुग या युगात देखील या भागामध्ये संस्कृती फुलत होती। त्या काळामध्ये आलेल्या महापूर, महामारी, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे अशा वस्त्या उजाड होत गेल्या, पण त्यांचे अवशेष आजही काही भागातील या गावांमध्ये आढळून येतात। अशा या संस्कृतींचा शोध घेण्यासाठीच नागपूर येथील भारतीय पुरातत्व विभागाची चमू नुकतीच चांदूर बाजार तालुक्यामध्ये दाखल झाली असून त्यांनी फुगगाव सैदापूर येथे दीपक किटुकले यांच्या शेतामध्ये उत्खनन सुरू केलेले आहे। या विभागाचे नागपूर येथील संचालक डॉक्टर निलील दास एन यांच्या मार्गदर्शनामध्ये हे काम सुरू आहे। गेल्या वर्षी 2017 जुलैच्या महिन्यामध्ये आम्ही इथे पुरातत्वीय अन्वेषण सर्वेक्षण केलं। त्यावेळेस इथे आम्हाला भरपूर असे पुरातत्वीय अवशेष मिळाले। त्यानंतर 2018 मध्ये 19 एप्रिल ते 11 मे पर्यंत आम्ही काही छोटे एक ट्रायल ट्रेंच ज्याला म्हणतो त्या पद्धतीचं उत्खनन केलं गेलं। तर त्यामध्ये लोहयुगीन संस्कृतीचे काही अवशेष आम्हाला मिळाले, ज्यामध्ये लाल कृष्णलोहित मृद्भांड अशा प्रकारचे मातीच्या मडक्यांचे तुकडे आम्हाला मिळाले आणि जवळपास 2.5 मीटरपर्यंत याचं डिपॉझिट या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे। त्या अनुषंगाने गेल्या 25 डिसेंबर 2018 पासून आम्ही इथे उत्खननाचं कार्य करायला सुरुवात केलेली आहे। माननीय महोदया मते यांच्यातर्फे करण्यात आलेलं आहे। पूर्णा नदीच्या काठावर असणाऱ्या दीपक किटुकले यांच्या शेतामध्ये उत्खननाचे उद्घाटन प्रभारी तहसीलदार निलिमा मते यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सरपंच संगीता किटुकले, मंडल अधिकारी दाते, राजाभाऊ ठाकरे व गावकरी मंडळी उपस्थित होती। चांदूर बाजार येथून आमचे प्रतिनिधी बादल डकरे यांचा हा वृत्तांत। सुमारे 2 वर्षांपूर्वी सुरू झालेले 353 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या HG इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या मनमानी विरोधामध्ये आता युवक काँग्रेस आक्रमक झाली असून त्यांनी अमरावती जिल्हा प्रशासन यांच्यावर कार्यवाहीसाठी 7 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे। 353 क्रमांकाच्या रोडच्या बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणावर निकृष्टपणा, पिवळ्या मातीचा अतिजास्त प्रमाणात वापर तसेच रोडच्या मध्यभागी जागा सोडून अपूर्ण बांधकामामुळे अपघाताची संख्या वाढली आहे। तसेच पर्यावरणीय बाबीची कोणतीच पूर्तता होत नसल्याने कंपनीवर कार्यवाही करण्यासंबंधीचे निवेदन अचलपूर मतदारसंघाचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष विकास सोनार यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांना दिले आहे। त्यांनी आपल्या निवेदनामध्ये जर 7 दिवसाच्या आत HG इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर कुठलीही कार्यवाही झाली नाही तर अचलपूर मतदारसंघामध्ये युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करणार असल्याचे जिल्हा प्रशासन यांना कळविले आहे। मात्र मागील काही काळापासून होत असलेल्या वेगवान वाहतुकीवर चांदूर बाजार पोलीस आणि महसूल विभाग सुद्धा काहीच कार्यवाही करीत नसल्याने प्रशासन याचा या कंपनीला पाठबळ असल्याचे बोलले जात आहे। चांदूर बाजार येथून आमचे प्रतिनिधी बादल डकरे यांचा हा वृत्तांत। बडनेरा को अमरावती शहर से जोड़ने वाला मुख्य मार्ग अमरावती बडनेरा रोड पिछले कई दिनों से परिवहन की बढ़ती हुई रफ्तार को देखते हुए सकरा महसूस होने लगा था। समय की मांग थी कि इस रोड को बड़ा किया जाए। अब उस रोड को बड़ा करने का काम चालू है और वो भी बड़े जोरों शोर से, लेकिन दिक्कत यह है कि उसमें चमन नगर और सावते मैदान के आसपास के इलाके में कुछ घरों को तोड़ा जाना है, जबकि वह लोग वहां पर पिछले कई दिनों से अपना गुजर बसर कर रहे हैं। स्थानीय नेताओं का कहना है कि जब तक यहां पर रहने वाले लोगों को BNC की तरफ से उचित मुआवजा या जमीन नहीं दे दी जाती या इनका पुनर्वसन नहीं करा दिया जाता, तब तक इन लोगों के घर ना तोड़े जाएं।
भाजपा प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी ने मुखर लहजे में विरोध करते हुए कहा कि बीएनसी उस वक्त तक किसी के भी घर को हाथ न लगाए जब तक बीएनसी अपनी तरफ से लोगों को मुआवजा नहीं दे देती। भाजपा प्रवक्ता शिवराय कुलकर्णी का कहना है कि जिस जगह पे रास्ते का फैलाव होना है वहां पर एक दरगाह, एक मंदिर और फिर लोगों के कई घरों को नुकसान की स्थिति आ चुकी है, जबकि यह नहीं होना चाहिए। बीएनसी को योजनाबद्ध तरीके से काम करना चाहिए और लोगों को नुकसान से बचाना चाहिए। जब तक बीएनसी इस होने वाले नुकसान की भरपाई नहीं कर देती, आगे का कार्य रोक देना चाहिए। हर साल की तरह इस साल भी अमरावती शहर के गाड़गे बाबा बहुउद्देशीय संस्था तथा अमरावती महानगर पालिका द्वारा स्वर्गीय दादा साहेब कालमे की स्मृति में राज्य स्तरीय महापौर पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा का आयोजन किया जा रहा है। आने वाले 18, 19 व 20 जनवरी को आयोजित किए जा रही यह स्पर्धा राधानगर स्थित मानपा पूर्व माध्यमिक शाला के प्रांगण में की जा रही है, जिसे लेकर मैदान तैयार करने सहित तमाम तैयारियां लगभग पूरी कर ली गई हैं और विशेष तैयारियां भी अपने अंतिम चरण में हैं। इस तरह की जानकारी आयोजन स्थल पर बुलाई गई पत्र परिषद में संत गाड़गे बाबा बहुउद्देशीय संस्था के अध्यक्ष बाला साहेब भोयार ने सार्वजनिक की। बाबा बहुउद्देशीय संस्थेतर्फे 18, 19, 20 जानेवारीला राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचं आयोजन करीत आहोत। या स्पर्धेकरता विदर्भातील नामवंत संघ भाग घेत आहे। या स्पर्धेकरता नागरिकांना, प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था आम्ही स्टेडियमवर 10,000 लोक जवळजवळ बसतील अशी व्यवस्था केली आहे। सर्व खेळाडूंना, संघांना जेवणाची, निवासाची व्यवस्था मंडळातर्फे करण्यात येत आहे। इस पत्र वार्ता के दौरान यह भी बताया गया कि इस स्पर्धा में आने वाले 18 जनवरी को शाम 6 बजे जिला के पालक मंत्री प्रवीण पोटे तथा विदर्भ सिंचाई विकास महामंडल के उपाध्यक्ष विधायक डॉक्टर सुनील देशमुख की प्रमुख उपस्थिति रहेगी। इस अवसर पर विशेष आकर्षक के रूप में एक मशहूर चित्रपट के कलाकार की भी उपस्थिति रहेगी। इस स्पर्धा में राज्य के मशहूर 21 पुरुष कबड्डी संघ हिस्सा लेने वाले हैं। हिंदी समाचारों में अब वक्त हो चला है आपसे विदा लेने का। विदर्भ से जुड़ी तमाम जानकारी जानने के लिए देखते रहिए विदर्भ का सर्वश्रेष्ठ न्यूज चैनल VCN न्यूज। नमस्कार।